आज मी माझ्या कामावर बनवला होता रेड सॉस पास्ता. एकदम ज्युसी असा बनतो आणि खूपच छान. तर मी ही रेसिपी माझ्या कामावर रेकॉर्ड केली. कधी-कधी मी माझ्या घरी रेकॉर्ड करते आणि एवढे रेसिपी वगैरे तुमच्यासोबत मी शेअर करते, पण तुम्ही फॉलो नाही करत. फॉलो करा. तर इथे मी पेना पास्ता 1.5 वाटी बॉईल करून घेतला आहे. त्यानंतर इथे 3-4 टोमॅटो मी अर्ध्यामध्ये कट करून कढईमध्ये थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये असे लावून घेतले. त्याच्यामध्ये अर्धा कांदा आणि लसूण घातले, थोडंसं मीठ घातलं आहे आणि यांना सॉफ्ट होईपर्यंत झाकण लावून शिजवून ठेवलं आहे. आणि हे सॉफ्ट झाले की याच्यामधल्या हे साली काढून घेतल्यात. एकदम इझिली चिमट्याने निघतात. आणि हा मिश्रण छान सॉफ्ट झाल्यावर थोडं थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर कमी तिखटवाली घातली आहे आणि यांना वाटून घेतलं आहे. त्यानंतर इथे बटर घातलं आहे त्याच कढईमध्ये आणि थोडंसं तेल आणि याच्यामध्ये मी क्यूबमध्ये कापलेले कांदा आणि शिमला मिरची घातले. दुसरेही बेल पेपर वगैरे कॉर्न वगैरेही टाकू शकतो. आणि नंतर थोडंसं मीठ टाकून सोते करून घेतले फास्ट गॅसवर आणि यांना सेपरेट काढून घेतले. आणि त्याच कढईमध्ये थोडीशी इथे मी लसूण बारीक चिरलेली घातले आणि पेस्ट घातले टोमॅटोची आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले. त्यानंतर इथे पिझ्झाची सिझलिंग असते ती ओरिगानो वगैरे ती घातले, ब्लॅक पेपर घातले थोडंसं आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे इतका केचप घातला आहे. छान मिक्स करून यांना 10 मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेतलं आहे आणि खूपच छान असा हा सॉस रेडी झाला की याच्यामध्ये भाज्या आणि पास्ता घातला आहे आणि खूप छान असा हलवून हा मस्त असा ज्युसी पास्ता तयार आहे. तर नक्की करून पहा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.